इंग्रज स्वतःला दर्याचे राजे समजत होते, पण याच इंग्रजांना महाराजांनी जलयुद्धात गुडके टेकायला भाग पाडले होते. ज्याचे आरमार त्याचा समुद्र, ही ताकद ओळखून महाराजांनी स्वराज्याचे आरमार उभे करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि जन्म झाला संगमेश्वरी जहाजांचा. पण यात होती एक गुपित युक्ती. इंग्रजांच्या जहाजांच्या तोफा फक्त बाजूंना असायच्या, म्हणजे समोरून हल्ला जवळपास अशक्य. पण महाराजांनी नियमच बदलला. संगमेश्वरी जहाजांमध्ये तोफा समोरच रोवलेल्या होत्या. 1679 साल उजाडलं. खांदेरी बेटावर महाराजांनी जलदुर्ग उभारायला सुरुवात केली. ही बातमी इंग्रजांपर्यंत पोहोचली आणि त्यांनी लगेच त्यांची जहाजे पाठवली. त्यांना वाटलं पाण्यात मराठ्यांना हरवणं सोपं आहे, पण दर्यात त्यांची वाट पाहत होती संगमेश्वरी. आणि अचानक आकाश फाडणारा तोफांचा मारा सुरू झाला. इंग्रजांना सावरायलाही वेळ मिळाला नाही. काही क्षणातच त्यांच्या जहाजांचा चुराडा झाला. दर्याचे राजे म्हणवणारे इंग्रज जीव वाचवण्यासाठी पडू लागले, कारण आज समुद्रावर स्वराज्याचा झेंडा फडकत होता. ही तर फक्त सुरुवात होती. पुढे शंभूराजांनी इंग्रजांना कसा धडा शिकवला हे पाहण्यासाठी आताच स्वराज्य गाथाला फॉलो करा.